NPS प्रणालीचे सभासदत्व रद्द करून जुनी पेन्शन योजनेचे GPF खाते उघडण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण असा GR दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर NPS सभासदत्व रद्द करून जुन्या पेन्शन योजनेचेच पुन्हा GPF खाते उघडण्याबाबत एक महत्त्वाचा असा शासन निर्णय दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आता बघून घेऊया। तर जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना, भविष्य निर्वाह निधी योजना आणि मृत्यू सेवानिवृत्ती उपदान योजना लागू केल्याने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यातील रक्कमा ह्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्याची कार्यपद्धती विहित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी तसेच सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे कार्यालयीन ज्ञापनानुसार भारतीय प्रशासन सेवेतील ज्या अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे अशा अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या प्राण खात्यातील संचित रकमेपैकी केवळ अधिकाऱ्यांच्या स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम त्यांचे भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करणे व नियोक्त्याचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम त्यांच्या GPF खात्यात जमा करणे व नियोक्त्यांचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम शासनाचे खाती जमा करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे। यामध्ये दिनांक 1/1/2004 रोजी व त्यानंतर भारतीय प्रशासन सेवेमध्ये रुजू झालेल्या ज्या अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती किंवा सेवानिवृत्ती वेतन योजना व आणि मृत्यू निवृत्ती सेवानिवृत्ती उपदान योजनेच्या तरतुदी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या ज्ञापनाद्वारे लागू करण्यात आलेल्या आहेत अशा प्रकरणी NPS प्रणालीच्या खात्यातील संचित निधीचा परतावा मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच याबाबत संबंधित भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याने त्याचे संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे त्यांच्या NPS प्रणालीच्या खात्यातील रकमेचा परतावा मिळण्याबाबत मागणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच आहरण संवितरण अधिकारी यांनी संबंधित भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यास जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना आणि मृत्यू सेवानिवृत्ती योजना लागू झाल्याबाबत स्वयंस्पष्ट आदेशाची प्रत भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांच्या NPS प्रणालीच्या खात्यावरील अंशदान, नियोक्त्यांचे अंशदान आणि त्यावरील लाभ यांच्या संपूर्ण तपशिलासह भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांचे NPS प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव संबंधित कोषागार अधिकाऱ्याकडे सादर करून त्यातील रकमांची मागणी करावी असेही निर्देश देण्यात आलेले आहेत। आता यामध्ये कोषागार अधिकारी यांनी प्राप्त रकमांचे 2 भाग केले जावेत। यातील प्रथम भाग म्हणजे भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ आणि दुसरा भाग म्हणजे शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ। तसेच राज्य अभिलेख अभिकरणाने संचित निधी मागविण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्याचे निर्देश सदर शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेले आहेत। तर एकंदरीत
जुनी पेन्शन लागू करण्यात आलेले आणि ज्यांचे NPS मध्ये खाते आहे अशा खातेधारक अधिकाऱ्यांचे जे NPS खाते आहे ते बंद करण्यात यावेत आणि त्यांना जुन्या पेन्शनद्वारे एकंदरीत जे लाभ अधिग्रहित करण्यात आलेले आहेत त्या लाभांना त्यांना प्राप्त करून देण्यासाठी त्यांचे NPS प्रणालीचे सभासदत्व रद्द करून त्यांना GPF त्यांचं खातं पुन्हा उघडण्यात येऊन त्याबाबत कार्यवाही करण्याचा हा महत्त्वपूर्ण GR दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलची जी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। तर आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल। व्हिडिओतील माहिती आपल्या कामाची असेल अशी अपेक्षा करून या व्हिडिओला आपण एक लाईक करावं आणि जास्तीत जास्त शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण शेअर करावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायलाही आपण विसरू नये। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले माहितीपर आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्या प्लेलिस्टवर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्यासमोर सादर होणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।